बीड जिल्ह्यात चुरशीने सुरू आहे मतदान। जामगावात आमदार सुरेश धस यांनी तर शिराळ गावात आमदार बाळासाहेब आजबे यांनी बजावला मतदानाचा हक्क। बीड लोकसभेसाठी सोमवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लावून मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला भेटते। विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या जामगावात मतदान हक्क बजावला, तर विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शिराळ गावी मतदान करून आपला हक्क बजावला आहे। यावेळी मतदान केंद्रावरचे आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी घेतलेला आढावा पाहूयात। 39 बीड लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। आपण बघू शकता की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच अशा पद्धतीने रांगा लावून मतदान होत आहे। बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये लढत होत आहे आणि जोरदारपणे प्रत्येक मतदान केंद्रावर अशीच गर्दी पाहावयास मिळत आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड। यावेळी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याशी बातचीत केली अविशांत कुमकर यांनी, पाहूयात। बीड लोकसभेसाठी सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली। आष्टी तालुक्यातल्या जामगाव येथे मतदानासाठी आलेले विधान परिषदेचे आमदार आपल्यासोबत सुरेश धस आहेत। त्यांना विचारू, कशा पद्धतीने संपूर्ण वातावरण आणि मतदानाला सुरुवात झाली, काय सांगा? अतिशय चांगल्या उत्साहामध्ये मतदान या ठिकाणी चालू आहे। लोकशाहीचे सर्वोच्च मंदिरामध्ये कोण व्यक्ती पाठवायची यासाठी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी हा लोकशाहीचा उत्सव अतिशय जोरात या ठिकाणी आष्टी मतदारसंघामध्ये चालू आहे, असं या ठिकाणी चित्र दिसतं। मागील काही दिवसापासून तुम्ही गावे ना गावे पंकजा मुंडेंसाठी पिंजून काढलेत, कसा प्रतिसाद मिळत होता, काय सांगा? अतिशय चांगला प्रतिसाद होता आणि जिथे कुठे लोक ऐकत नव्हते, शेवटी लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला राज्यघटना दिली त्याप्रमाणे लोकांच्या पुढे जाणं, विनंती करणं, लोकांच्या पाया पडणं, लोकांच्या पुढे पदर पसरणं आणि लोकांना कन्व्हिन्स करणं हे आमचं सर्वांचं काम असतं। त्याप्रमाणे आम्ही गावोगावी, वाड्यावरती, वस्तीवरती जाऊन लोकांच्या पुढं 100% नतमस्तक होऊन मतं मागितली आणि त्याचाच रिझल्ट आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल। दरवर्षी दर पंचवार्षिकला तुम्ही आकडा सांगतो तो बरोबर असतो, त्यावेळेस पंकजा मुंडेंना किती मतदान पडेल किंवा किती आघाडी मिळेल आष्टी मतदारसंघात? नाही, आष्टी मतदारसंघामध्ये आता आज आघाडी लगेच सांगणं बरं होणार नाही, परंतु माझ्या मते 50,000च्या पुढे आणि 1 लाखापर्यंत ही 100% त्या ठिकाणी आघाडी जाईल आणि त्या अतिशय चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील असा मला विश्वास आहे। आपण पाहिलं की मोठ्या मताधिक्याने पंकजा मुंडे विजयी होतील असे आमदार धस यांनी सांगितले। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड। तर शिराळ येथील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याशी बातचीत केली अविशांत कुमकर यांनी, पाहूयात सविस्तर। लोकसभेसाठी संपूर्ण मतदान केंद्रावर चुरशीने मतदान ठिकठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत आमदार बाळासाहेब आजबे, त्यांना विचारू, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कसं मतदान सुरू आहे, काय सांगा? मतदान एकदम शांततेत सगळीकडे चाललंय। आता मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी रिपोर्ट घेतले, सगळीकडे मतदान शांततेत चालू आहे आणि अतिशय जोमाने लोक त्या ठिकाणी मतदानाला येत आहेत। आता टक्केवारी किती होती हे सांगता येत नाही, पण मी माझ्या मते पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून चांगल्या मताची लीड राहील असं मी या ठिकाणी सांगतो। मागील काही दिवसापासून तुम्ही प्रचार करताय, काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, काय सांगा? लोकांमध्ये विकासाला पाहूनच लोक मतदान करणार आहेत। थोडा मुद्दामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आला, तोही लोकांच्या लक्षात आलाय की सरकारने आपल्याला आरक्षण दिलंय आणि आता जे इलेक्शन चाललंय ते सगळं विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन चालू आहे। आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामधून पंकजा मुंडेंना किती लीड मिळेल, काय अंदाज? आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून त्यांना प्रीतमताईपेक्षाही जास्त लीड मिळायला पाहिजे या मताचं मी। शेवटी मतदारांना काय आव्हान करा, ठिकठिकाणी मतदान सुरू आहे, ऊनही पण आहे, काय सांग? मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतं करून देशाच्या विकासाच्या याच्यामध्ये आपल्या इथला प्रतिनिधी आपण पाठवला पाहिजे, हे माझं मत आहे। एकूणच आपण पाहिलं की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात येतं। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।
तर आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यातल्या नाथरा गावी आपल्या मतदानाचा सहकुटुंब हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समवेत बीडचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. भाऊ, आज मतदानाचा हक्क बजावला आहे, काय भावना आहे, काय सांगा? मनातून अतिशय आनंद होतोय की 2009 नंतर पंकजाताईंना विधानसभेत मतदान केल्यानंतर आज पुन्हा त्या लोकसभेला उभ्या राहिल्यात. त्यांना देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये मतदान करायचा एक मला लोकशाहीने जो अधिकार दिला आहे, संविधानाने जो अधिकार दिला आहे तो बजावला आहे. आणि या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि आज मतदान करताना त्यांना जे समाधान आणि आनंद होतो आहे तीच भावना माझी आहे. कदाचित थोडीशी भावनिक आहे, पण नक्कीच आज गेल्या 45 दिवस जे कष्ट घेतलं, आज मतदान केल्यानंतरचं एक जे समाधान असतं ते या ठिकाणी मिळालं आहे. हो, सहपरिवार नाही, स्वाभाविक म्हणजे हे बघा, परिवार अनेक वर्षानंतर, अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एकरूप झाला. परिवार एकरूप झाल्यानंतर विचाराचं सुद्धा आमच्या दोन्ही ज्या वेगवेगळी विचारधारा होती त्याची एक गठबंधन झालं. महायुतीमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वाभाविकच राजकीयदृष्ट्या सुद्धा आम्ही कुटुंबात अगोदरच एक झालो होतो आणि राजकीयही या ठिकाणी एक होऊन आज पंकजाताई लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आज मतदान आहे आणि त्यातून माझी लहान भगिनी आहे, त्यामुळं ह्या दुहेरी तिहेरी भावना माझ्या आहेत. यामुळं कुटुंब एकत्र येणं, विचारानं महायुतीमध्ये येणं आणि त्यात आता घरातला मोठा म्हणून, करता म्हणून या लहान भगिनींची सुद्धा राजकीयदृष्ट्या त्या सक्षम आहेत, त्या कर्तृत्वान आहेत. पण त्यामध्ये योगदान आपण देणं आणि तेही निकरीचं योगदान देणं हे या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहेत भावनेंचा, तो आज या ठिकाणी आहे. सभा घेतली होती, कसा विश्वास आहे? काहींनी या ठिकाणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी या ठिकाणी आकडेवारी देखील सांगितली समाजाची. हे बघा, एक लक्षात घ्या, समाजाची आकडेवारी कशी निघते मला तर काय कळत नाही. कारण लोकसंख्या 2011 पासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही. तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सनी आली नाही. त्याच्यात जातनिहाय सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या. त्या एक ट्रिक्स असतात सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या घटकाला इन्फ्लुअन्स करण्यासाठी. पण मला असं वाटतं की या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो. मी ज्या निवडणुका पाहिल्या त्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच जातीपातीचा, धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो. पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात. हे आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंती लक्षात आलेलं आहे. यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येईल आणि ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून येतील असा विश्वास मला. तर बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे मतदानाचा हक्क बजावला. आष्टी येथील मतदान केंद्रावरही मतदान करण्यासाठी मोठी गर्दी होती. मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासमेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. फार आनंद होत आहे, कारण आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे पण आर्टिकल 326 आपल्याला सांगतो की आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, राईट टू वोट. सो एव्हरी सिटीजन अँड हू इज अडल्ट शुड वोट. आणि त्यामुळे आज मला फार आनंद झाला आहे. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि हा राईट आपला जो आहे तो अवेल केला पाहिजे. हा लोकशाहीचा उत्सव आहे. आज लोकसभेचं इलेक्शन होतं, त्यासाठी माझे 84 वर्षाचे वडील जे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत त्यांना घेऊन मी आज मतदानासाठी आलो होतो. माझं सगळ्या नागरिकांना मी अपील करतो की हा लोकशाहीमधला सार्वभौम अधिकार आपल्याला मतदार म्हणून मिळालेला आहे, तो सगळ्यांनी आज मतदान करून आपला हक्क बजवावा आणि भारताची लोकशाही अधिक बलशाली करावी. धन्यवाद.